आणि ट्रिपल वाढवा. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायावीन भिंत तातडीची. कामावले तरी पाकाओज घडे, कामावले तरी पाकाओज घडे. रुची आणि जोडे शांघेताये, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायावीन भिंत तातडीची. तुका नित्य नवा दिस जागृतीचा. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायावीन भिंत तातडीची. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपा प्रसादे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंत प्रचोदयात्. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. स्वर वाढवा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. उर्वामी कसिव बंधनाय मृत्योर्मोक्षयमामृतम्. सर्वमांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु. समचरण सरोजं चाम्रनीलानुरागं जगन्निहितं पाणिं मण्डलं मण्डलान्. तरुण तुलसी मालां श्रीकंधं गजने सदा धवलहसनं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. तुझे पाया तुझे पाया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रहाला पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच लेणे बोलतो वचने हाती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याच्याच पूर्वावी. जयाचे केली स्मरण होय ते सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारो नियाता.
हाँ, गुरु और गोविंद दोनों हैं खड़े, गुरु और गोविंद दोनों हैं खड़े, काकु लगू में पाव बलहारी हो मेरे गुरु की, जिसने गोविंद दियो है बताए। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। जह डाली डाली पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, 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 वह भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। ज्या भारत भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे, ही भारत भूमी शूरवीरांची भूमी आहे, ही भारत भूमी साधू संतांची भूमी आहे, माझ्या ज्ञानोबा माऊलीची भूमी, माझ्या तुकोबारायांची भूमी, माझ्या निवृत्तीनाथांची भूमी, माझ्या राष्ट्र संत भगवान बाबाची भूमी आहे। अरे या भारत मातेच्या संरक्षणासाठी कित्येक वीर शूर सैनिकांनी सीमेवर आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, कित्येक मायांचा घरातला एक वंशाचा दिवा या भारत मातेसाठी शहीद झालेला आहे। या जगामध्ये संस्कृती जपणारी भूमी कोणती असेल तर ती आपली भारत माता भूमी आहे। या भूमीसाठी आपल्या मातेसाठी सगळ्यांनी वर हात करून टाळी वाजवायची आहे। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत वाह 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 मेरा, ओ भारत देश है मेरा। सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। जय भारती जय भारती जय भारती, बोल भारत माता की वंदे वंदे वंदे। मस्तक हे पाया वारेकरी संतांच्या भक्ती तो कठीण
सुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायावीन भिंत तातडीची विठ्ठल 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 भक्ती तो कठीण. थोडा विको द्या माझ्या, पहिला जसं केलं तसंच कर. सुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायावीन भिंत तातडीची. माय बाप हो, सज्जन हो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्तरी थोडा विको कमी करा, थोडस. प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग हा वैराग्याचे महामेरू असणारे देहूचे महान साधू, ज्यांनी या इही लोकातील जडजीवांच्या उद्धारासाठी जन्म घेतला असे. स्वराज्य व्हावी ही स्त्रीची इच्छा, आणि ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं असे राजा शिव छत्रपती यांचे गुरुवारी असणारे माझे श्री श्रीमंत तुकोबराय बर का, यांच्या गाथीमधील भक्ती या प्रकरणामधील अगदी संप्रदायामध्ये सगळ्यांच्या पाठाचा असा 4 चरणांचा भंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या भंगातून मायबापू माझे श्रीमंत तुकोबाराय गाथेचा जर विचार केला, श्रीमंत तुकोबारायांच्या अभंग भक्ती प्रकरणातील आहे, परंतु सगळ्या भक्ती प्रकरणातील अभंगातून अगदी वेगळा भक्ती कठीण सांगणार आहे. भक्ती कठीण केव्हा आहे आणि भक्ती सोपी केव्हा आहे. संसारात आपण जगत असताना आपली भक्ती परमात्म्याजवळ का पोहोचत नाही, म्हणजे ती भक्ती कठीण आहे. आणि सोपी कशी केली जाईल याचा परिहार या भंगातून देतात विठ्ठल. अगदी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये पहिले तर माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये बघितलं ना सानप महाराज, तर लोकांना असं वेगळंच वाटतं फौजी म्हणजे कसं कीर्तन करणार हो. कारण की समाजामध्ये एका सैनिकाचा थोडासा चुकीचा संदेश, त्याला आमच्या आर्मीच्या भाषेमध्ये बॅड मेसेज म्हणतात, असा समाजात गेलेला आहे. काय होतं दिनेश महाराज, तुम्ही नाही का बदली झाली आज? बरं, तुमचं नाव काय? स्वप्नील, दोघांचं एकाचे असो. स्वप्नील महाराज, समाजामध्ये असा एक दूर संदेश गेलेला आहे की फौजी माणसं, धुम्याकडे लक्ष द्यायचं. फौजी माणसाची जी मेंदू आहे, अक्कल आहे, ती कशात असते? जोरात वाजवायचं. मी धुम्याकडे पहिलेच सांगितलं होतं ना, फौजी माणसाचं जे मेंदू आहे किंवा अक्कल आहे, समाजात बरं बॅड संदेश आहे, कशात असती? हा, असं सांगतात. परंतु लोक म्हणतात की महाराज तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटत नाही हो. मीला माझ्याकडेच नाही, कुणाकडेही बघितल्यावर असं वाटून देऊ नका. कारण की त्यांनी जे आयुष्य सैनिकांनी आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे दिवस जे बाहेर काढलेले, समाजापासून, समाजाच्या रीतिरिवाजापासून ते वेगळे असतात. मी परिहारामध्ये निरूपणात त्यावेळेस सांगेल. अगदी आमच्या वारकरी संप्रदायाचे काही नियम आहे की सांगायचा उद्देश असा होता की एक सैनिक
वारकरी कीर्तन कसं करू शकतो, पण तसा प्रश्न नाही, तुम्हाला कळेलच. आमच्या संप्रदायामध्ये हे टाळकऱ्यापासून, माळकऱ्यापासून, विनेकरी असो, चोपदार असो, अगदी कुणीही असो, कीर्तनकार असो, या नारदाच्या गादीचे काही नियम आहेत, बंधनं आहेत. आमच्या साधू संतांनी आम्हाला कीर्तनकाराला, टाळकऱ्याला, विनेकऱ्याला काही बंधनं घातलेत. ज्ञानदेव रचिला पाय उभारिले देवालया, तुका झालासी कळस, भजन करा सावकाश. पहिलं आणि शेवटचं चरण. ज्या महाराजांचं कीर्तन आहे, निरूपण आहे, त्यांनी अभंगाचा अर्थ पहिले सरळ सरळ सांगावा. नियमाप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ अर्थ. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. दादांनो, श्रीमंत तुकोबराय सांगतात की दादांनो, बाबांनो, भक्ती तुम्ही समजता इतकी सोपी नाही. जरी या इहलोकामध्ये, या कलियुगामध्ये भगवंत प्राप्तीच्या, ब्रह्मांडाच्या मालकीच्या प्राप्तीचा मार्ग, भक्ती मार्ग हा सोपा असला तरी तो इतका सोपा नाही. कसा सोपा नाही? किती सोपा नाही की एखाद्या सुळावरती, शूळ, पूर्वीच्या काळीमध्ये सुळाची एक सजा दिली जायची. लोखंडाचा एक खांब असायचा, त्यावरती ज्याला शिक्षा द्यायची त्याला त्याच्यावर बसवल्या जायचं आणि तो शूळ त्याच्या वजनाने त्याच्या शरीरात बसायचं. जर संतांच्या चरित्रामध्ये तुम्ही विचार केला तर जनाबाईच्या चरित्रामध्ये असा प्रसंग आलेला आहे. तो विषय अजून आहे. किती कठीण आहे भक्ती, तर सुळावरील पोळी नुसती पोळीच नाही तर साजूक तूप लावून, ती पोळी साजूक तूप लावलेली पुरणपोळी आहे, ती हस्तगत करणं जितकी कठीण आहे तितकी कठीण जी आहे ही भक्ती आहे. का कठीण होत चालली ही भक्ती? तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायावीन भिंत तातडीची. भक्ती कठीण का होत आहे? तर भक्तीमध्ये भक्ती कमी आहे पण दिखावा जास्त आहे. कलियुगामध्ये भक्ती कमी आहे. वारी नाही, कधी निवृत्तीनाथांची वारी नाही, कधी पंढरीची नाही, कधी षष्टी नाही, पण 18 जागेवर गंध लावून गावात फिरणे दिखावा आहे. भक्ती कठीण केव्हा होती? तर दिखावा केल्यानंतर होते. तिसऱ्या चरणात फार सुंदर सांगतात, थोडं अवघड चरण आहे. महाराज लोकांना सुद्धा, मी पण सुरुवातीला 3-4 महिने ह्या चरणात लटकलो बरं का महाराज, मी खरं बोलणार मनुष्य. कामावले तरी पाकावोज घडे, रुची आणि जोडे श्यांग घेत आहे. एखादी सुगरण स्त्री घरामध्ये स्वयंपाक करत असताना प्रत्येक गोष्ट, गॅस चूल पेटवल्यापासून तर स्वयंपाक संपेपर्यंत ती तिच्या मुखामध्ये प्रेमानं भगवंताचं नामस्मरण करते. आणि ते नामस्मरण करून ती ज्यावेळेस स्वयंपाक तयार करते तर तो स्वयंपाक रुची आणि जोडे श्यांग घेत आहे. त्याच्यात रुचीत वाढ होते का? तिच्या स्वयंपाक करण्यामध्ये प्रेम आहे, भगवंताचं नामस्मरण आहे, समर्पण आहे. असं जर भक्तीत समर्पण केलं तर भक्ती ही गोड होईल, रुचकर होईल आणि परमात्म्यापर्यंत पोहोचेल. शेवटचं चरण, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. माणसाचं 11वं इंद्रिय आहे मन. तसं 11वं इंद्रिय जर आपण शास्त्राचा अभ्यास केला तर अंतःकरण नावाचं इंद्रिय आहे. त्या अंतःकरणामध्ये 4 दागिने आहेत. त्या इंद्रियामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर भक्ती परमात्म्यापर्यंत पोहोचेल. अभंगाचा सरळ सरळ अर्थ, विठ्ठल विठ्ठल 1-2 मिनिटात परिहार संपवतो. कीर्तनाची वेळ 8 वाजेची होती. कीर्तन 8:30ला चालू केलं तर 10:30ला संपवलं चालेल का? 10ला संपवायचं? गावकरी टाळकऱ्यांनी विचारायचं. थकले तर तुम्ही मला सांगा बरं की, मी फौजी, मला काही नाही, 6-7 ड्युटी द्यायची सवय. हां, तुम्ही थकले तर सांगा. आपल्याजवळ कमी नाही, काही वाचून यायचं आणि सांगायचं काम नाही. विठ्ठल 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 2 मिनिटामध्ये संपवतो. आपल्या या मांजरगाव ग्रामामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह
वर्ष 27 वय, 2 तपपूर्ती पूर्ण झाले आणि 3ऱ्या तपपूर्तीकडे वाटचाल आहे. तप या शब्दाचा अर्थ जर आपण उलटा केला तर काय होतं? तप या शब्दाला उलट केलं तर पथ होतो शब्द नावाचं बरं का. जितके गावाचे अखंड हरिनाम सप्ताहाचे तप वाढतात तितकी परमात्म्याजवळ गावाची पत वाढते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अजून एक सांगून जातो कारण नंतर माझ्या लक्षात येणार नाही. हा अखंड हरिनाम सप्ताह महाराज हे मनोरंजनाचं साधन नाही बरं का. लोकांना वाटतं सप्ताह आता 7-8 दिवस मजा, काही काही ऐकायला भेटतील, हसायला भेटेल. अहो आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, सेलफोन आहे. सोनवणे साहेब, जर सेलफोनमधलं बॅलन्स संपलं ना तर ते म्हणतं की युअर रिचार्ज इज फिनिश, प्लीज रिचार्ज इमिजिएटली. तुम्ही रिचार्ज करा, संपलेलं आहे. मग हा अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवसाचा काय असेल तर हा 1 वर्षाचा पूर्ण गावाचा रिचार्ज आहे. काय म्हणणं आहे तुमचं? हा 7 दिवस रिचार्ज गावाचा मारला का 1 वर्ष परमात्म्याची कृपा पूर्ण गावावरती राहते. आजारी पडत नाही कोणी, शेती पिकती, लक्ष्मी घरात नांदती आणि आनंदी आनंद होतो. म्हणून हा 7 दिवसाचा रिचार्ज म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रात झाला पाहिजे. अगदी गेल्या 27 वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आजची 2ऱ्या पवित्र गंगेची अंघोळ, 2रं कीर्तन पुष्प भक्ती या प्रकरणातील माझ्याकडे आलेलं आहे. मी महाराज कधीच कीर्तन जे प्रकरण आहे त्याच प्रकरणात घेतो बरं का. ते उपदेश असो, संचितपर असो, ज्ञान असो, त्याच मी संप्रदायाला कधीच चुकून चालत नाही. अगदी आजची जी ही सेवा मला प्राप्त झाली आहे, तुम्हा मायबापाचं दर्शन झालेलं आहे. परमस्नेही, परममित्र, माजी सैनिक आमचे भाऊराव चिंदू सोनवणे मेजर साहेब, हे मी 11 मराठ्यामध्ये मिलिटरीत सर्व्हिस करत असताना बरं का 24 वर्ष तुमच्या आशीर्वादानं भारत मातेची सेवा केली महाराज बरं का. 24 वर्ष. आणि माझ्यासोबत ते होते. ते म्हणले महाराज तुम्हाला आमच्या गावात ही सेवा द्यावी लागेल. ही सेवा माझी 6वी होती, पण उद्या मला वाराणसीला जायचं आहे. अगदी शिवमहापुराण कथा आहे माझी नोव्हेंबर महिन्यामध्ये वाराणसीत, तिकडे मी प्रस्थान करणार आहे. म्हणून आजची सेवा मला या ठिकाणी देण्यात आली. तुमचं सर्वांचं धन्यवाद देतो. ही सेवा वैकुंठवासी त्यांचे पिताश्री श्री चिंदूबाबा सोनवणे यांच्या स्मरणार्थ त्यांनी घेतलेले. परमात्मा त्यांची इच्छा पूर्ण करो. अगदी या सर्व 3 भावंडाला 4 बहिणी आहेत, सगळ्यांना आनंदी ठेवो अशी मी परमात्म्याच्या चरणी विनंती करतो. अगदी सकाळचा जो नाश्ता होता आजचा संत भोजन श्री रवींद्र वसंत कोरचे, सायंकाळच्या संत भोजन ॲडव्होकेट बबन खंडू सोनवणे आहेत. अगदी आपल्या या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, निवृत्ती महाराज कथा भजन या ठिकाणी होत आहे. महान सुंदर असे गायक मंडळी या ठिकाणी बरं का. आनंद वाटला महाराज चाल ऐकून. काही गावाला मी 2 मिनिटाच्या वर चालच होऊन देते, बस विठ्ठल विठ्ठल करा म्हणतो. टाळी वाजवा या कलाकारांसाठी. सगळं तुमचं भाग्य आहे महाराज. या ठिकाणी इतकी सुंदर चाल कलाकार मंडळी आहेत. या ठिकाणी हरिभक्तीपरायण काल ज्यांची कीर्तन सेवा झाली श्री राहुल महाराज डुमरे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम नामपर कीर्तन पुष्प तुमचं काल झालं. आणि आपल्याच संस्थेचे विद्यार्थी बरं का. अभिमान वाटतो या मुलांकडे बघून. महाराष्ट्रामध्येच नव्हे जगामध्ये सगळ्यात मोठा संप्रदाय कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय. धारेशिवाय शोभा नाही तलवारीच्या पातेला, धारेशिवाय शोभा नाही तलवारीच्या पातेला. आणि या वारकरी संप्रदायाशिवाय शोभा नाही माझ्या महाराष्ट्राच्या मातीला, माझ्या महाराष्ट्राच्या मातीला. अगदी या ठिकाणी डोंबरे महाराज तुमचेही खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो. अगदी हरिभक्तीपरायण पक्वादवादक दिनेश महाराज मोजाड आले नाहीत का? स्वप्नील महाराज आले त्यांच्या जागेवर. त्या माहिती मला त्यांचं बोललो मी अगदी. बरं चला, मोजाड महाराज बिझी असतात, ऐकायला भेटेलच. कारण की मोजाड महाराज झाले, फणसे महाराज झाले, संतोष महाराज साळुंके झालेत. ही अगदी आपल्या महाराष्ट्रातील मानलेली हस्ती आहेत हे सगळे बरं का. अगदी धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण चिंतामणी महाराज सानप, गायनाचार्य श्री राहुल महाराज डोंबरे, अगदी हरिभक्तीपरायण शिंदे महाराज का
2 शिंदे महाराज मला कुठेतरी वाचण्यात आले. वा वा, तुमचंही धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण पानसरे महाराज, तुमचंही धन्यवाद या ठिकाणी देतो. अगदी या ठिकाणी जे आहे, माझ्यावर कोणी आक्रमण करू नये म्हणून 2 माझे बॉडीगार्ड आहेत या ठिकाणी. चोपदार टाळी वाजवा त्यांच्या दोघांसाठी. आनंदी वाटतो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. महाराजांची कन्या हरिभक्तीपरायण कीर्तनकाशी वैष्णवी महाराज, अगदी त्यांच्यासाठी ही टाळी त्या ठिकाणी होऊ द्या. जोरात वाजवत नाही का टाळी? हां, अगदी धन्यवाद या ठिकाणी देतो. अगदी कार्यक्रमास उपस्थित असणारे सर्व भक्तगण, गावातील ग्रामस्थ, तुमचं सर्वांचं धन्यवाद. तुमच्या दर्शनाचा योग आला. अगदी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले, ज्यांनी कर्नल या पदापर्यंत अचिव्हमेंट केलेले आहेत, म्हणजे आर्मीमध्ये कर्नल होते, साधारण नाही महाराज कर्नल होणं बरं का. असे आमचे श्री कर्नल विलास सोनवणे साहेब, जिल्हा सैनिक अधिकारी नाशिक सैनिक बोल, यांची उपस्थिती आहे. अगदी येता घरी यायचं होतं, परंतु आता सकाळी भेट घेऊ. साहेब, तुमचाही खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो. अगदी माझे गुरु या ठिकाणी असणारे श्री सुभेदार दशरथ सातपुते साहेब, यांची त्यांच्यासाठी टाळी वाजवा जोऱ्यामध्ये. यांच्याबद्दल मी नंतर निरूपणामध्ये सांगेलच. अगदी या ठिकाणी हरिभक्तीपरायण सागर महाराज दौंड चौबदार निवृत्ती महाराज झालं. अगदी या ठिकाणी सर्व माजी सैनिक मंडळी असतील, सर्व वारकऱ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कुणाचं नाव सुटलं असेल तर अगदी मनावर घेऊ नका. आमचे माजी सैनिक हरिभक्तीपरायण, नाव नाही टाकलं त्यांचं, चई खूप खूप टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदम जोऱ्यामध्ये. अत्यंत धन्यवाद या ठिकाणी मी तुमचं देतो आणि निरूपणास सुरुवात करतो. विठ्ठल 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 भक्ती तो कठीण सुलावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. या इही लोकांमध्ये आपल्याला आकाराची प्राप्ती झाली आहे. महाराज, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी आकार असतो त्या ठिकाणी विकार असतो. जग निर्माण झालं, या जगाला आकार आहे, ब्रह्मांडाला आकार आहे, आणि प्रलय नावाचा त्याला विकार आहे. मनुष्य देहाचा जो आकार आहे, या मनुष्य देहाच्या आकाराला 2 विकार आहेत, जन्म आणि मृत्यू नावाचं. माणसाचं 11वं इंद्रिय जे अंतःकरण आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकारामध्ये मन नावाचं इंद्रिय आहे बघा. या मन नावाच्या इंद्रियाला 2 विकार आहेत, आणि सगळं माणसाचं जीवन घडवणारं, सात्विकतेकडे नेणारं, पुण्याकडे नेणारं, पाप घडवणारं कोण असेल तर ते माणसाचं मन आहे. या मनाला 2 विकार आहेत. पहिला मोह नावाचा विकार आणि दुसरा शोक नावाचा विकार. बरं, गंमत या विकाराची असे, शोक कशाला म्हणायचं विनेकरी बाबा आणि मोह कशाला म्हणायचं, हा लय महत्वाचा प्रश्न आहे बरं. शोक कशाला म्हणतात की जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट आपल्याला सोडून जाते आणि ती कधीही परत भेटणारी नसते, ती जी मनाची स्थिती तिला मोह म्हणतात, तिला शोक म्हणतात, माफ करा. आणि आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट आपल्याला भाऊ मिळत नाही, कधीच मिळत नाही, आणि तिच्या मागे आपण धावतो. ती जी मनाची अवस्था आहे ती म्हणजे मोह. विठ्ठल विठ्ठल जर मनुष्य विकारापासून दूर राहिला तर मनुष्य देहाचं कल्याण होतं. खरं तर हा मनुष्य देह प्राप्त कशासाठी झाला हाही मोठा प्रश्न आहे.
हा सुख भोगण्यासाठी झाला, आनंद प्राप्त करण्यासाठी झाला, हा देह मायबापाची सेवा करण्यासाठी झाला, साधू संतांची सेवा करण्यासाठी झाला, ब्रह्मांडाच्या मालकाची प्राप्ती करण्यासाठी झाला. शास्त्र सांगतं की 84 लक्ष योनी आहेत. यामध्ये फक्त एक योनी अशी आहे की जी कर्मप्रधान आणि भोगप्रधान दोन्ही पण आहे. काय खरं आहे आणि काय खोटं आहे, कशात आपलं कल्याण आहे आणि कशात आपलं कल्याण नाही आहे, फक्त एकाच जीवाला कळतं. तो जीव म्हणजे कोणता असेल, तो मनुष्य जीव. का आणि कहे ज्ञान टाळी वाजवायची प्रमाण झाली. याची देही घडे देवाचे भजनानी कहे ज्ञान नाही कोठे. बाकी जीवाला ज्ञानच नाही ना. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या गावात हरिपाठ होतो रोज? होतो? होतो म्हणा ना, कशाला बाहेरच्या महाराज नाराज करता? शिंदे महाराज म्हणायला काय हरकत आहे? त्याला कुठे पैसे लागतात? लोक विचित्रच खूप आहे, इतके विचित्र लोक आहे. बरं असो. बरं, एखाद्या गावात तुम्ही हरिपाठ बघितला? याला तर हा म्हणा, बघितला? बरं, त्या हरिपाठामध्ये कधी बैलाला येताना बघितलं? बैल आहेत ना तुमच्या गावात? बैल कधी हरिपाठाला आले? बैल हरिपाठाला येत नाही. बरं जाऊ द्या, अजून पुढे जाऊया. निवृत्ती बाबांची महाराजांची दिंडी निघते. अहो, आपल्याला अभिमान पाहिजे. या ठिकाणी इतक्या मोठ्या दिंडीचे जे विनेकरी आहेत, हे चोपदार आहेत. सागर महाराज दौंड आहेत का? इथं आहेत का? टाळी वाजवा त्यांच्यासाठी. हे तुमच्या गावाचं वैभव आहे आणि तुम्ही म्हणता आमच्या गावात हरिपाठ होत नाही. मग मला इथं यावं लागेल का भाऊराव महाराज? एक महिनाभर चालेल का? राहिलो तर कोणाच्या घरी? ज्यानं आणलं त्याच्या घरी लगेच. बैल कधी हरिपाठाला येत नाही. गाढव कधी निवृत्ती महाराजाच्या दिंडीला पंढरपूरच्या वारीला जाताना जात नाहीत. कधी गाढवाला बघितलं दिंडीला जाताना? जाणारच नाही गाढव. म्हशी कधी काकड्याला येत नाही. एक पण म्हैस तुम्हाला सकाळी काकड्याला दिसणार, ती गोठ्यातच दिसाल. का? आणि काही हे ज्ञान नाही कोठे. त्यांना ज्ञानच नाही. अवा मनुष्य देह कशासाठी प्राप्त झाला असेल तर भगवंत प्राप्तीसाठी आहे. संतांचं प्रमाण आहे. कीर्तनकारांनी आपल्या मनानं काहीच सांगू नये. कीर्तनकाराकडे पुरावा पाहिजे. ज्या कीर्तनकाराकडे पुरावा नाही तो कीर्तनकार जिवंत पुरावा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भाव वर्ताव. आपण वैकुंठातून आलो, प्रभूचे लेकर आहोत सगळे. आणि आपल्याला भगवंताची सेवा करून पुण्य कमवून भगवंताची प्राप्ती करायची, पुण्यात वाढ करायची आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, माऊलीने एक ओवी खर्च केलेली आहे. पुण्यपदाची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊनी लागती माघारी
कमी पडलं तर मृत्यू लोकात कारण देह धारण करावा लागतो. हा देह पुण्य कमवण्यासाठी आहे. आपल्याला वैकुंठाची प्राप्ती करायची, भगवंताची प्राप्ती करायची. गीतेत श्लोक आहे. सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे ऐकाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्याभि जन्मा धन्याभि जन्मा दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. महाराज सच्चिदानंद पदवी घ्यायची आपल्याला. पहिले तर टाळी वाजवा महाराजांसाठी एकदम जोरात. याला सटीक प्रमाण म्हणतात महाराज. सटीक प्रमाण. श्रीमद भागवत महापुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत. त्यातला 1 नंबरचा पहिला श्लोक सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्याय हेतवे तापत्रयोदनाशाय श्रीकृष्णाय वयं. सत चित्त आणि आनंद 3 भाग केलेले बरं का. सत म्हणजे परमात्मा आहे, होता आणि राहणारे. चित्त म्हणजे स्वयंप्रकाशित आणि आनंद घन परमात्मा असा त्याचा उल्लेख आहे. त्याला म्हणतात व्याकरण विग्रह. विचारसागरामध्ये सुंदर वर्णन आहे. सच्चिदानंद पदवी घेणे म्हणजे नेमकं काय करणे तर भगवंताचं घर प्राप्त करणे. वैकुंठ कसं आहे ते घर? गीतेमध्ये श्लोक आहे त्याच्याबद्दल. वैकुंठ कसं आहे? तदत्नं भासयतो सूर्यो शशांकोण पावका यद्गत्वान् निवर्तते तद्धामं परं मम. जेथे सूर्य चंद्र नाही, भगवंत स्वयंप्रकाशित आहे. सतचित आनंद घन परमात्मा आहे. यद्गत्वान् निवर्तते तद्धामं परं मम. ज्या ठिकाणी एकदा वैकुंठाची प्राप्ती झाली तर यद्गत्वान परत जन्माला यावं लागत नाही, कारण देहाची प्राप्ती होत नाही. असा तो सतचित आनंद परमात्मा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा मनुष्य भगवंताच्या प्राप्तीसाठी, पण भगवंत प्राप्त करायचा असेल, या जीवनात काही गोष्ट प्राप्त करायची असेल तर 3 गोष्टीची आवश्यकता असते. एक तर साध्य, दुसरं साधन आणि तिसरा साधक. साध्य काय जीवनाचं? मानवी जीवनाचं साध्य आहे माय बापाची सेवा करून, साधू संताची सेवा करून हरीची प्राप्ती करणे, हे साध्य आहे. साधन काय? साधन आहे भक्ती मार्ग. भगवंत प्राप्तीचे तुम्ही म्हणणार महाराज खूप काही मार्ग आहेत, फक्त भक्ती मार्ग नाही. पण ज्ञानोबा माऊलीने हरिपाठात तुम्हाला सांगितलेलं आहे. वायती उपाधी दामोदर वायाची उपाधी वायाची उपाधी वायाची उपाधी योगया सिद्धी. भगवंत प्राप्तीचे खूप मार्ग आहेत. अर्जुनाला सांगितले भगवंतानी, बाबा अर्जुना हे कोणते?
योग नावाचा मार्ग आहे, अष्टांग योग. याग यज्ञ करू शकतात, विधी मंत्र टटोके, पण याने परमात्मा प्राप्तही झाला, सिद्धी प्राप्तही झाली तर काय होईल? सिद्धी लावे पिसे त्यासी कोण पुसे. सिद्धी जरी प्राप्त झाली तर दंभ म्हणजे अहंकार वाढतो. म्हणून भगवंत प्राप्तीचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता असेल तर भक्ती आहे. बरं, भक्ती 9 प्रकारची. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम सेवितम पूजनम अर्चनम दास्य साख्यात्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती, 9दा भक्तीचा उपदेश. याच्यातली एक जरी भक्ती आपण केली ना तरी या इही लोकांमध्ये या मानवी जीवनाचं कल्याण होऊन जाईल. एक भक्ती. सगळ्यात भक्तीचं चांगलं उदाहरण म्हणजे हनुमंतराय. कोणती भक्ती केली? दास्यत्व नावाची भक्ती केली. काय भक्ती त्या त्या वाट मज दावाव्या सुभटा. दास्यत्व नावाची भक्ती केली हनुमंतरायाने. मग भक्ती मार्ग सगळ्यात सोपा सांगितलेला आहे. भक्ति पंथ बहु सोपा, भक्ति पंथ बहु सोपा, भक्ति पंथ बहु सोपा, भक्ति पंथ बहु पुण्य नागवे या पापा, पुण्य नागवे या पापा, पुण्य नागवे ये ले जाने के पास, ये जाने के पास, ये जाने के पास, बॉल कमी राहिले, रन जास्त काढायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्तिपंथ हो सोपा. हो सोपा तर आहेच. आतापर्यंत तुकोबाराय तेच सांगत आले. पण अचानक तुकोबारायांना काय झालं की भक्ती कठीण सांगायला लागले. सगळ्यांनी ऐकलं भक्ती मार्ग सोपा आहे, परमात्मा प्राप्तीसाठी भक्ती मार्ग सोपा आहे. सगळे चालले यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. सगळ्यांना बोलवलं. आम्हीही रिटायर झालो मिलिटरीतून, आम्हीही आलो. पण एका कीर्तनामध्ये ऐकलं ढोक बाबांच्या, माझ्या गुरूंच्या, म्हणजे गुरु बरं का ढोक बाबांनी, भगवत महाराज आवाळे बाबांनी सांगितलं भक्ती तो कठीण झालं. आतापर्यंत सगळ्या संतांनी सांगितलं भक्ती सोपी आहे, भगवंताची प्राप्ती कलियुगात सोपी आहे. आम्ही आलो भक्ती मार्गामध्ये, पण ऐकायला भेटलं काय? अभंगाचं पहिलं चरण. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, भक्ती तो कठीण
वारकरी चाली आता फार कमी होत चालल्यात. मी पूर्ण महाराष्ट्र फिरत राहतो. लोकांना कोण त्या पिक्चरची चाली कुठून आणतात लोक. त्या पंढरपूरच्या यात्रेमध्ये मी आळंदी ते पंढरपूरच्या यात्रेमध्ये राहतो बरं का महाराज. माझ्या सोयीच्या जी राहुटी होती ना माझ्या बाजूची सोनवणे साहेब, तिथं महिला मंडळ होते. ते संध्याकाळी त्यांचा ग्रुप बनतो. मग त्याच्यामध्ये पिक्चरची चालली एका जनाला हे लावलं का झाली गवळण. एक बाई गवळण म्हणत होती भजन. मी झोपलेलो होतो, थोडं थकला होता येतोच हो. आणि त्या दिवशी नेमकं दिवे घाट पुणे ते सासवड हाऊसच होती महाराज. आणि त्या दिंडी सांभाळण्यावरती 800 माणसाची दिंडी. झोपलो नाही, एका बाईनं सुरू करून दिलं बरं का. गाणं कसं होतं माहिती का? विठोबा तुझा येत या ध्यान, म्हणून तुला मी लावलाय फोन. लगेच उठलो, लगेच चप्पल घातली मी पायात. कोण इतका सुरेल गायक. बाहेर येत नाही लगेच दुसरं कडवं. पांडुरंगा तुझी लई लई आठवण येते, म्हणून तुला मी मिस कॉल देते. अरे काय म्हणू तुला. लोक लई विचित्र. त्या खानदेशमध्ये कीर्तनाला जात. खानदेशमध्ये कीर्तन असं. नंदुरबारला गेलो, कीर्तन संपलं. एक बाबा आले 60-70 काठी टेकत. म्हणले बाबा जय हरी. म्हणलं जय हरी. म्हणे बाबा म्हणा एक प्रश्न शे म्हणे तुम्हाला. म्हणले विचारा बाबा काय प्रश्न शे. म्हणे प्रश्न असा आहे बाबा, हाऊ पंढरपूर कोण्या देशमा शे म्हणे. पंढरपूर कोण्या देशमा शे म्हणे. मी तुला वय किती झाला म्हणे 60 वर्ष. अरे तुला गौराय गाय ना सन्मा, तुला पंढरपूर माहित नाही अजून. काकडा ऐकच का म्हणलं. काकडा म्हणे ऐकतो ना बाबा. काय ऐकलं काकड्यामध्ये. जम्मू या दीपा माझे एक पंढरपूर गाव, जम्मू या दीपा माझे एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर जे था विठो पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर जे था चला जाऊ तया ठाया, चला जाऊ तया ठाया. काय भोजन त्या विठोबाची भक्ती करायला हा जन्म भेटलेला आहे. अरे या कलियुगामध्ये देव सगळ्याला तारणार आहे. सगळ्या देवाच्या हातात बघा काही काही शस्त्र आहे. सोनवणे साहेब कोणाच्या हातात तलवार, कोणाच्या हातात त्रिशूळ, कोणाच्या हातात गदा, काही तरी आहे. पण माझ्या पांडुरंगाच्या हातात काहीच नाही. सगळे देव मारक आहे. पण या कलियुगामध्ये माझा पांडुरंग परमात्मा एक असा आहे जो कमरावर हात ठेवून भक्ताची वाट बघणारा. आणि तो तारक आहे. तारक परमात्मा तारणार आहे माझा पांडुरंग. त्याची सेवा करा, भक्ती मार्गाने सेवा करा. 4 मित्र असतात. 4 मित्र संध्याकाळचा बाजार करून येतात. गावाचे त्यांच्या गावाला जायला एक नदी आडवी असती. नदी संध्याकाळी येतात ते 4. पण 4चे 4 पिताड असतात. पिताड कळतात ना तुम्हाला. तुमच्या गावात आहे का? नसेल तर एखादा 407 भरून पाठवून देऊ का? आहेत ना. शोभा आहे ती गावाची. पिताड म्हणजे शोभा आहे. आणि देवाची करणी बघा. मी आतापर्यंत पुऱ्या महाराष्ट्रात फिरलो. शिंदे महाराज त्या पितळाला इतक्या भारी बायका भेटत्या. त्या पितळाच्या घरात सगळ्यात पहिले 5 वाजता सडा रांगोळी काढून बैल आंघोळ करून काकड्याला मारुतीच्या मंदिरात. आणि जे टाळ कुटणारे महाराज लोक सगळं. आम्ही घरी गेलो का 7 दिवसांनी सप्त्या आला बाई मा सप्त्या. नशीब काढून येतात महाराज ते. विठ्ठल विठ्ठल गुळ ठेवलेला आहे. मला माहिती. मी गुळ बघितलेला आहे. मी गुळ खात नाही कीर्तनात. का खात नाही सांगतो. बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात गेलो मी कीर्तनाला. मी लई गुळ खायचो बरं का महाराज. मला गुळ लई आवडतो. मी एका झटक्यात 100-150 ग्रॅम गुळ मारून द्यायला कीर्तनात. पण मला नंतर कळालं की कीर्तनामध्ये की हा गुळ खारट काऊन लागतो. त्यांनी गुळ द्यायला एक पोरग ठेवलेलं ते शेंबड होतं. ते नाकाला हात लावे. मला गुळ दे, नाकाला हात लावे. गुळ दे. गुळ देऊन देऊन मी तवापासून म्हणलं गुळ
कोणी सांगितलं तरी खात नाही. विठ्ठल चार पितळ होते. त्या 4 पितळाला नदी पार करायची होती. संध्याकाळ झाली, पण ती नदी पार करण्यासाठी एक नाव होती, फक्त नाव. बरं का सागर महाराज, ऐकताय ना? नाव होती बरं का. आणि त्या नावेचा जो नावाडी होता तो घरी चालल्या गेला. चारी पेल त्याच्यातला शामराव रामरावला म्हणाला, इथं तर कोणी नाही ना शामराव रामराव, हे दृष्टांतातले बरं का. म्हणला शामराव नावाडी दिसत नाही. रामराव म्हणलं मग आपण कशाला आहे? म्हणा ओलवे. म्हणलं मी शोधून आणतो ना. पितळाला काही भेटतो कुठं. त्यांना ते ओलवे शोधून आणले. कळतं ना ओलवे, नाव ओलवायचे. 4 वलवे आणले. 2 पुढं बसले, 2 मागं बसले. आणि त्यांनी संध्याकाळी अंधार पडल्यावर कार्यक्रम सुरू केला नदी ओलांडायचा. रात्रीचे 12 वाजले, घामाघूम झाले. अरे म्हणले काय झालं? अहो काय पलीकडचा तीर येत नाही. शामराव म्हणला भाऊ पाण्याचा प्रभाव जास्त दिसतो, आपण असं करूया, ड्युटी लावूया. 2 जण झोपूया, 2 जण वलवायचं, ते थकले का दुसऱ्यांनी करायचं. अशी ड्युटी लागली. सातपुते साहेब सकाळी तांबडं फुटलं, तांबडं. आणि तांबडं फुटल्यानंतर ते गावाकडचा तो पक्षी आरडला. कोणता? हां, त्याचं लावले लवकर येतं तुमच्या तोंडावरती. तो आरडला. आरडल्यानंतर उजेड झाला. आणि शामरावने रामरावला सांगितलं, मला रामराव आता आवाजात फरक आहे बरं का. रात्रीचा आवाज वेगळा होता. वल्लवे हाणून 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 आवाज बदली झालेला. आवाजाकडे लक्ष द्या. म्हणला शामराव वल्लवे मारून काही फायदा नाही, वल्लवे ठेवा. म्हणलं काय? पुरी रात्रभर 4 जण थकलो, घामोघाम झालो, पण आपली नाव जी आहे ती लिंबाच्या झाडाला बांधलेली. नाव कुठं बांधलेली होती? लिंबाच्या झाडाला बांधलेली होती. अशी आपली भक्तिरूपी जी नाव आहे, आपली भक्तिरूपी नाव, प्रेमरूपी दोरीना संसार रूपी लिंबाच्या झाडाला बांधलेली आहे. ही भक्तिरूपी नाव जर पार करायची असेल तर संकल्पावी काय मुर्दुंग वाजवला. दम्माला दर्शक बरं का. 8 दिवस आहे ना तुम्ही, 7 दिवस बदली बदली. आजचे दिवस रोज ना. विठ्ठल संकल्पावी माया संसाराचे. भक्ती जर सोपी करायची असेल तर संसारातली माया थोडी कमी करून जी कमी केलेली माया आहे ती जर भगवंतावर लावली तर भक्ती सोपी होईल आणि याच देहामध्ये भगवंताची प्राप्ती होईल. विलक्षण अमाघ्रिदन शब्दचिया रत्ने, शब्दचिया शस्त्रे यत्न करू. तुकोबारायांचे शब्द म्हणजे अनमोल आहेत, हिऱ्यासारखे आहेत. पण अजून जर भक्ती सोपी करायची असेल तर काय करावं लागेल? जेथे पाय ते देखीचा पर्वत, जेथे पाय ते देखीचा पर्वत, जेथे पाय
पाहे तेथे देखीचा पर्वत, पायावी न भिंत तातडीची. भक्ती कठीण का होऊ लागली म्हणजेच परमात्मापर्यंत का पोहोचत नाही आपली. सगळेच भक्ती करतात, सगळे भक्ती करतात कोणत्या न कोणत्या मार्गानं. देवाचं नाव सगळेच घेतात. नाही जरी घेणारा असेल तर चालता चालता साप दिसला तरी घेतो, अरे विठ्ठला, घेतोच मार्गाने कोणत्या मार्गाने. परंतु या कलियुगामध्ये भक्ती परमात्म्यापर्यंत का पोहोचत नाही प्रत्येक माणूस. तुकोबरायांची भक्ती का पोहोचली, माऊलीची भक्ती का पोहोचली, नाथ महाराजांची भक्ती का पोहोचली. त्यांनी भक्तीला सोपं केलंय, दिखावा नाही केला. बरं का, आपल्यामध्ये दिखावा जास्त होतो महाराज. एका माणसाच्या गळ्यामध्ये सानप महाराज, मी तुळशीची माळ बघितली महाराज, आवळ्यासारखी इतके जाड जाड मणी. दुहेरी कधी करून शिंदे महाराज म्हशीला आणली ना तर म्हैस खाली बसत, एवढी जाड माळ गळ्यामध्ये. पण धंदा सावकारीचा, पैसे व्याजाने द्यायचा. काय फायदा आहे महाराज. जर भक्तीमध्ये सात्विकता नसेल, फक्त भक्ती सोपी करून चालणार नाही, ज्ञान प्राप्त पाहिजे. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात 13वा अध्याय ओवी क्रमांक 629, जैसी ज्ञानाची वृद्धी तैसी जयाची बुद्धी, ज्ञान हेच शब्दी करणे न लागे. ओवी क्रमांक 636. पै ज्ञानाची परिसवे जयाची मती ज्ञेय पावे, हात धरून या शिवे परा तत्वतो. ज्ञान प्राप्त करण्याची गरज आहे. ज्ञान हे संतांकडून प्राप्त होतं. म्हणून सांगितलं साध्य परमात्मा आहे, साधन हे संतांचं साधन आहे. संतांची साधनं भक्तीला सोपे बनवतात. म्हणून जर हरीची प्राप्ती करायची असेल तर हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भावाची बंधने. या भवसागराच्या बंधनातून तुटायचं असेल तर संतांची साधनं घ्यावे लागतील, त्यांचे पाय धरावे लागतील, उपदेश स्वीकारावा लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून भक्तीमध्ये दिखावा नको. भक्तीमध्ये सात्विकता पाहिजे. सात्विकता तुमच्या तेव्हा प्राप्त होईल जेव्हा तुमचं भोजन सात्विक असेल. काय म्हणणं आहे तुमचं. भोजन जोपर्यंत तुम्ही सात्विक करत नाही, जैसे खावे अन्न तैसे त्याचे मन. जसं आपण अन्न खाऊ तसं आपलं मन सात्विक खाल्लं मन हे सात्विक होईल, राजस खाल्लं मन हे राजस होईल, आणि तामस खाल्लं मन हे तामस होईल. माऊलीनं ओवी दिलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये, जैसा घे आहारू तैसे त्याचे धातूचा कारू, मन घे पे मन भाव तैसा. जसा आहार आपण घेऊ ना, सात्विक राजस आणि तामस कळतं तुम्हाला का ते सांगायची गरज आहे. जे पांढरे तुमच्या भाषेत सांगतो, जे पांढऱ्या पिशवीमध्ये आणतो कॅरी बॅग मध्ये ते सात्विक असतं. दूध दही लोणी तूप पांढऱ्या पिशवीत सात्विक. जे पिवळ्या पिशवीत घरी आणतो काजू बदाम अंजीर खारीक अक्रोट मनोके हे राजस आहे, आणि जे काळ्या पिशवीत आणतो तुम्ही त्याच्यात पठ्ठे ते तामस आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आमचे नाथ महाराज म्हणतात, थोडा विको वाढवा. नाथ महाराज म्हणतात विको वाढवा थोडंसं. सगळ्यांनी टाळी वाजवायची बरं का, आनंद घ्या. थोडं भजन करूया विठोबरोबर. मग एक 10 मिनिटामध्ये आपण हे करूया. हा काय अडचण. अरे हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल, मग दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल. सरदच्या वतीवा काल बांधून येईल, सरदच्या वतीवा सरदच्या वतीवा
हरीची वारी माझी हरीची वारी हरीची वारी हरीची वारी माझी हरीची वारी सावध काही वारी सावध हो बाबले तुकाराम बाबले तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम बाबले तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम बाबले तुकाराम जय जय विठोबा देखीचा पर्वत पायाविन भिंत तातडीची कामावले तरी पाकावो जो घडे रुची आणि जोडे शांगेत आहे स्वयंपाक करताना एखादी सुगरण स्त्री जर भगवंताचं नाव घेऊन जर स्वयंपाक करीत असेल तर स्वयंपाक मसाले कमी जरी असले तरी चांगले बनतो. पहिल्याच्या काळी आजी आहे का आजी आमच्या हा आजी या चष्म्याला आजी पहिल्याच्या काळी मसाले होते की इतके आमची आजी होती तिचं नाव होतं चंद्रभागाबाई. म्हातारी फक्त मिरची लसूण आणि हळद टाकायची म्हणजे इतकी भाजी भारी बनायची आणि मुखामध्ये रामकृष्ण हरी घ्यायची. तिचे 2 फायदे होते रामकृष्ण हरी नाव घ्यायमध्ये. रामचंद्र नवऱ्याचं नाव म्हणून राम दोन्ही पण साधायचं आणि कृष्ण हरी. आणि आता डबाभर मसाला चव नाही कशाला. मसाला डबा भराय पण चोपदार काका चव अजिबात नाही हो अजिबात चव नाही. शेवटचा दृष्टांत सांगतो आणि कीर्तन संपवतो. थोडं वजन कमी करू का. विठ्ठल विठ्ठल एका गावाला चोपदार जास्त हार झाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताऱ्याला विसापूरला जास्तच वाकलोच मी जरा हार काढायला लावलं चोपदारानं माझा फेटा बी काढून घेतला परत चढलाच नाही महाराज ज्ञानेश्वर माऊलीच करावं लागलं. विठ्ठल एका घरामध्ये एका माणसाला 2 मुलं होती. किती मुलं 2 मुलं. म्हातारं वारकरी होतं म्हातारी पण होती बरं का तुम्ही म्हणता म्हाताऱ्याचंच नाव घेतो. म्हातारीनं काय केलं मोठ्या मुलाला जी मुलगी केली सून केली ती भावाची केली आणि लहानी जी सून होती म्हाताऱ्यानं वारीमध्ये कुठेतरी शिरा खाल्ला होता. शिरा सातपुत साहेब शिरा आणि शिरा म्हाताऱ्याला आवडला. म्हणजे शिरा कोणा केला म्हणे माझ्या मुलीनं. तोही वारकरी होता म्हणे एवढी पोरगी आमच्या घरात द्या. म्हाताऱ्याला शिरा खायची लई हौस होती. शिऱ्यासाठी लहान पोराला वारकऱ्याची पोरगी करून आणली. आता महिला मंडळ तुम्हाला प्रश्न आहे बरं का खरं सांगायचं लबाड बोलायचं नाही. घरामध्ये लाड कोणाचं जास्त होईल भावाची आणले तिचा का वारकऱ्याच्या पोरीचं. जोरात बोला ना हां कोणाचं होईल सांगा बरं. भावाच्या पोरीचं काहून तिचा लाड केला तुम्हाला काय खाजू येते का हाताला. लबाड. नंदाला पाहुणे पाहायला येणार होते. म्हाताऱ्यानं सगळ्याला काम वाटून दिलं. मोठ्याला सांगितलं तू हे करायचं तू ते करायचं. लहानीला सांगितलं तू फक्त शिरा कर म्हणजे. मोठी म्हणते असं का लहानीला शिरा करायला सांगते का मी करते शिरा नीट. लहानी वारकऱ्याची पोरगी पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. तिनं सागर महाराज कढाईमध्ये रवा टाकला बरं का त्या पोरीनं वारकऱ्याच्या पोरीनं. जसा रवा टाकला आणि चूल म्हणा गॅस म्हणा इस्टो म्हणा काही म्हणा पेटवला तसा रवा भाजायला सुरुवात केली. कसा रवा भाजला माहिती का स्वप्नील महाराज. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. तूप टाकलं तूप रवा भाजाला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. दूध टाकलं दूध रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. साखर टाकायची साखर थांबा. साखर टाकायची वेळ आली मोठीनं पाहिलं म्हणले का वंच वरती जा माळावरती ताट काढून आणा म्हणे. अहो म्हणे साखर टाकायची. मी टाकते ना म्हणले साखर.
जशी लहानीवरती माळावरती गेली ताट काढायला मोठीनं काय केलं, साखरीच्या जागेवर अर्धा 1 किलो मीठ टाकून दिलं शिऱ्यामध्ये. शिरा तयार झाला. जेवायला पंक्ती बसल्या. आता म्हाताऱ्याचा आवडता पदार्थ कोणता? पहिला हात कुठं जातो? डायबिटीज वाल्याचा सोनवणे साहेब गुलाबजामुनवरच जातो. पण महिला मंडळांना एक सवय असते बरं का महाराज, काही जरी पदार्थ केला ना घरात, थोडं वरण जरी केलं तरी, हरभऱ्याची डाळ केली 2 दाणे तरी खाईन, शेंगदाणे भाजले 4-5 दाणे तरी खाईन, खोबरं भाजाचं काळ्या मसाल्याला थोडा तुकडा तरी खाऊन पाहिनच. हां, आमचं घरी तसंच आहे. शेंगदाणे भाजले एवढं मुठभर शेंगदाणे खाईन, हरभऱ्याची डाळ भाजली खाईन, खोबरं सदाच चरत राहीन. आणि जेवायला बसलं का मला बाई भूक नाही. अरे तू बकरी सारखे शेंडे मारले ना, बकरी सारखे शेंडे मारले, मला ना बाई भूक नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अर्धा तास कीर्तन लेट चालू झालेलं आहे. मी 2 तास पक्का घेत राहतो कीर्तन. बघा त्याचा नियम आहे. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, तमाशा 4 तास, जागरण गोंधळ रातभर. नियमच आहे त्याचा. आणि मी पुरेपूर फायदा देतो. जेवढे